गुड मॉर्निंग सगळ्यांना. आज तब्येत बरी आहे. किचनमध्ये आले, चहा ठेवला, नंतर थोडा बाहेर आले. थोडं सुस्ती होती म्हणजे राजेश नाश्ता घेऊन आला होता आणि आई बेबीला घेऊन बसली होती. नंतर थोडा डॅडा आणि बेबी टाईम जसा नेहमी एव्हरी डे असतो डॅडा घरी असल्यावरती. आणि मग त्याच्यानंतर तयारी करून आम्ही बाहेर गेलो. बाहेर म्हणजे खाली गेलो, थोडं सामान वगैरे घ्यायचं होतं. गॅरेजमध्ये बघितलं तर बॅटरीचं काम अजून झालं नव्हतं. नंतर डायपर घ्यायला आलो होतो. डायपर तुम्ही कुठेही घ्या, प्राईस कम्पेअर करा आणि नेगोसिएशन होत असेल म्हणजे थोडं बार्गेनिंग करत जा. नंतर दूध घेतलं पटेल आरमार्टमध्ये, तिथे पण दूध स्वस्त मिळतं. आणि नंतर मग भाज्या वगैरे घेतल्या, सामान घेतलं, घरी आलो, इस्त्रीचे कपडे घेतले, लिफ्टमध्ये होतो. त्याच्यानंतर घरी आलो, तयारी केली आणि मग जायला निघालो. ओलाची कॅब बुक केली आम्ही. तुम्हाला मी सजेस्ट करेन की म्हणजे कधी पण कॅब बुक करताना थोडं कम्पेअर करत जा की ओला आणि उबरमध्ये, कारण कधी कधी उबरचे कमी असतात आणि ओलाचे जास्त असतात. तर आज कम्पेअर मी केलं तर ओलाचे जास्त होते, ओलाचे कमी होते आणि उबरचे जास्त होते. तर प्राईस नेहमी चेक करा, पैसे आपलेच वाचतात. बाळाचं चालू होतं, बाळ शांत होतं. बाहेर असं मस्त पाऊस पडत होता, निसर्गरम्य असं नयनरम्य असं वातावरण होतं. धबधबे तुम्ही बघू शकता आणि खूप छान वाटत होतं. म्हणजे बऱ्याच दिवसांनी ट्रॅव्हलिंग करत होतो. रस्त्यात थोडं ट्रॅफिक तर बनतं आहे, ट्रॅफिक लागलं थोडं रस्त्यामध्ये. नंतर परत असंच सगळा नजारा बघत बघत चाललो होतो आम्ही घरच्या दिशेने. नंतर मग घराजवळ पोचलो. आजी आली होती बाळाला घ्यायला, वाट बघत होत्या. नंतर मग त्यांना आधी समजलं नाही, नंतर त्यांनी बघितलं की आम्हीच आलो आहे. मग घरी आलो आणि मग बाळासोबत त्या खेळत होत्या. खूप मस्ती चालू होती आजीची आणि बाबूची. त्याच्यानंतर सगळं जेवलं वगैरे आम्ही आणि रात्री असंच बोलत बसलो होतो, गप्पा मारत बसलो होतो आणि सगळ्यांचे फोटो, सेल्फी, व्हिडिओ. पिंका आमची मोबाईल दाखवते बाबूला. छकुली, पिंका, वहिनी, आई, असा सगळा दिवस गेला आणि खूप छान वाटत होतं. सगळेजण आम्ही होतो. राजेश कामावरती गेला होता. आजी आणि बाबूची मस्ती चालू होती. सगळेजण बसलो होतो, गप्पा मारत होतो. तर असा आमचा दिवस गेला.